नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे परत एकदा तुमच्या आवडत्या चॅनल हॅलो टीचरमध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये फार महत्त्वाच्या अशा वॅकन्सीज आपण इथे घेऊन आलेलो आहोत आणि याच्यामध्ये जे दोन प्रकारच्या वॅकन्सी आपल्या आहेत, एक आहे इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाची आणि एक आहे महाजनको चंद्रपूरची। ठीक आहे, तर दोन्ही बाबत मी तुम्हाला इथे इन्फॉर्मेशन देणार आहे। अगोदर महाजनकोची चंद्रपूरची जागा आपण बघणार आहोत, त्याच्यानंतर आपण बघणार आहोत इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या जागा। भरपूर म्हणजे 1100 जागा त्याच्यामध्ये आहे आणि याच्यामध्ये 240 जागा आहे। ITI आणि डिप्लोमा डिग्री करता या जागा आहे। ठीक आहे, तर असं तुम्हाला दिसत असेल महाजनको चंद्रपूर अप्रेंटिसशिप भरती 2024। महाजनकोमध्ये डिग्री डिप्लोमा ITI उमेदवारांसाठी 240 जागांची ही भरती होणार आहे। ठीक आहे, तर मित्रांनो महाजनकोमध्ये ज्या टोटल जागा आहेत त्याच्यापैकी सर्वप्रथम जे पद आहे ते आहे, पहिलं पद आहे फिटर ट्रेडचं। याच्यामध्ये टोटल 38 जागा आहे, अप्रेंटिसशिपच्या या जागा आहेत। याच्यानंतर 2 नंबरला आहे टर्नर, याच्या 6 जागा टोटल भरायच्या आहे। मशिनरी ट्रेडच्या 5 जागा टोटल भरायच्या आहे। ठीक आहे, याच्यानंतर आपण समोर गेलो तर इलेक्ट्रिशियन ट्रेडच्या आपल्याला इथं 26 जागा दिसत आहे, वायरमॅनच्या 9 जागा दिसत आहे आणि मोटर व्हेकलच्या 8 जागा आहे, वेल्डरच्या 20 जागा आहे, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक 15 जागा आहे, पंप ऑपरेटर कम मेकॅनिक 7 जागा आहे आणि नंतर आहे इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक 3 जागा। ठीक आहे, याच्यानंतरच्या जागा आहे मित्रांनो कोपा म्हणजे कॉम्प्युटर ऑपरेटिंग अँड प्रोग्रामिंग असिस्टंट 15 जागा आहे, ICTSM 12 जागा आहे, मेशन 3 जागा आहे, मशिनरी ग्राइंडर 1 जागा आहे, MMTM 4 जागा आहे, डिझेल मेकॅनिकच्या 32 जागा आहे, ट्रॅक्टर मेकॅनिकच्या 2 जागा आहे आणि ऑपरेटर ॲडव्हान्स मशीनच्या 2 जागा आहे। नंतर आहे स्टेनोग्राफर इंग्लिशच्या 2 जागा। ठीक आहे, तर अशा टोटल ITIच्या बेसिकवर 19 जागा आहेत। याच्यानंतर आपण बघणार आहोत डिप्लोमा आणि डिग्रीच्या बेसिकवर किती जागा आहे। डिप्लोमा आणि डिग्रीच्या बेसिकवर बघा, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगच्या 7 जागा आहे, मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या 5 जागा आहे, सिव्हिल इंजिनिअरिंगच्या 3 जागा आहे, इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगच्या 3 जागा आहे, इलेक्ट्रिकल डिप्लोमा इंजिनिअरिंगच्या 10 जागा आहे, मेकॅनिकल डिप्लोमा इंजिनिअरिंगच्या 8 जागा आहे। ठीक आहे, तर या डिप्लोमा आणि डिग्रीच्या बेसिकवर आहे। शैक्षणिक पात्रता बघा तुम्हाला काय पाहिजे याच्याकरता, तर ITI अप्रेंटिसशिप ट्रेनिंग करता जे शैक्षणिक पात्रता लागणार त्याच्यामध्ये सर्वप्रथम उमेदवार किमान 10वी पास असावा। 2 नंबरची जी पात्रता आहे ते उमेदवार मान्यता प्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून संबंधित ट्रेडमध्ये ITI पास असावा, म्हणजे ITI मधून तो ITI त्या ट्रेडमधला पास असावा। नंतर हा उमेदवार हा चंद्रपूर किंवा गडचिरोली जिल्ह्यातील असावा। ठीक आहे, उमेदवार हा चंद्रपूर किंवा गडचिरोली जिल्ह्यातील असा हे सुद्धा एक अट आहे, म्हणजे बाकीच्या जिल्ह्यातील उमेदवारांना याच्यामध्ये अर्ज करता येणार नाही। ठीक आहे, नंतर डिग्री डिप्लोमा अप्रेंटिसशिप ट्रेनिंग करता, तर डिग्री डिप्लोमा अप्रेंटिसशिप ट्रेनिंग करता उमेदवार किमान 10वी पास असावा। उमेदवार हा मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, सिव्हिल, इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगमध्ये पदवी उत्तीर्ण केलेला असावा। ठीक आहे, हे तर ही पात्रता आहे। किंवा उमेदवार हा इलेक्ट्रिकल किंवा मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमा उत्तीर्ण असावा। उमेदवार हा चंद्रपूर किंवा गडचिरोली जिल्ह्यातील असावा। उमेदवार हा 2021 नंतर डिप्लोमा किंवा डिग्री उत्तीर्ण असावा। तर अशा प्रकारच्या यांची पात्रता दिलेली आहे, म्हणजे 2021च्या अगोदर डिप्लोमा डिग्री उत्तीर्ण नसेल तर त्यांच्याकरता हा जागा नाही आहे। ठीक आहे, नंतर आहे महाजनको चंद्रपूर अप्रेंटिसशिप रिक्रुटमेंट एज लिमिट डिटेल 2024। तर याच्यामध्ये वयाची अट बघा, 25 जानेवारी 2024 रोजी किमान वय जे आहे ते 18 वर्षापेक्षा कमी नसावा आणि 38 वर्षापेक्षा जास्त नसावं। ठीक आहे, याच्यानंतर तुम्हाला जे एक्झाम फी आहे ते एक्झाम फी कसल्या प्रकारची याच्यामध्ये लागणार नाही, तुम्हाला सगळे जे ॲप्लिकेशन आहे ते फ्री आहे, म्हणजे अर्जाची फी नाही आहे। सगळ्या कोणतीही कॅटेगरी असो त्यांना कसल्याही प्रकारची फी आकारण्यात आलेली नाही आहे। नोकरीचे जे ठिकाण असणार आहे ते चंद्रपूर असणार आहे। ठीक आहे मित्रांनो, बघा शिकाऊ उमेदवार अधिनियम 1961 अंतर्गत चंद्रपूर महाविद्यालय केंद्र या आस्थापनेवर जानेवारी 2024 या सत्राकरिता ITI अर्हताधारक खालील ट्रेडच्या जागा भरायच्या आहे, म्हणजे अप्रेंटिसशिपच्या ज्या 1961चा कायदा आहे त्याच्यानुसार जागा भरल्या जाणार आहे। अप्रेंटिसशिप पदाकरता याच्यामध्ये व्यवसाय ट्रेड म्हणजे फिटर आपण अगोदर बघितलं किती जागा, याच्यामध्ये इम्पॉर्टंट माहिती आपण बघणार आहोत। जे कागदपत्र सादर करण्याची डेट आहे आणि किती वाजेपर्यंत हा राहणार आहे ते आपण डेट याच्यामध्ये बघणार आहोत। व्यवसाय ट्रेड जे राहणार आहे ते फिटर राहणार आहे, जागा आहे 38। खालील कागदपत्र सादर करण्याचा दिनांक आणि वेळ जे राहणार आहे 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत तुम्हाला त्या संबंधित कागदपत्र घेऊन जायचं आहे। ठीक आहे, तर 23/1/2024ला जे राहणार आहे ते फिटर ट्रेडचे राहणार आहे। याच्यानंतर आहे टर्नरच्या टोटल 6 जागा आहे आणि यांची डेट राहणार आहे 29/1/2024। नंतर आहे मशिनिस्ट ट्रेड, यांची डेट राहणार आहे 5 जागा आहे टोटल 25/1/2024। इलेक्ट्रिशियन ट्रेड याच्या 26 जागा आहे, त्यांची डेट राहणार आहे 22/1/2024। वायरमॅन ट्रेडच्या 9 जागा आहे 25/1/2024 त्यांची डेट राहणार आहे। नंतर आहे MMV 25/1/2024 त्यांची डेट राहणार आहे। MMV आणि वायरमॅन या दोन्ही ट्रेडची डेट एकच आहे, कारण की यांच्या ज्या जागा आहे त्या कमी आहे। ठीक आहे, त्याच्यानंतर आहे वेल्डर, तर वेल्डरची 20 जागा टोटल आहे 24/1/2024 ही डेट राहणार आहे। इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिकची
15 जागा आहे. 25/1/2024ची डेट राहणार आहे. 15 आहे पंप ऑपरेटर कम मेकॅनिक यांची 24ची डेट राहणार आहे. 24/1/2024ची. ठीक आहे. नंतर आहे इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक 3 जागा आहे. 29/1/2024ची डेट राहणार आहे. नंतर आहे कोपाकरता 15 जागेकरता जी डेट राहणार आहे ती राहणार आहे 24/1/2024. ICTMS करता 12 जागा आहे त्याच्याकरता डेट 23/1/2024ची आहे. मेशनकरता 3 जागा आहे. 29/1/2024ची डेट देण्यात आलेली आहे. मशिनरी ग्राइंडर 1 जागा आहे. 30/1/2024ची डेट देण्यात आली आहे. MMTM 4 जागा आहे. 30/1/2024ची डेट देण्यात आलेली आहे. आणि नंतर डिझेल मेकॅनिक 32 जागा आहे. 29/1/2024ची डेट देण्यात आली आहे. ट्रॅक्टर मेकॅनिक 2 जागा आहे. 30/1/2024. ऑपरेटर ॲडव्हान्स मशीन टूल 2 जागा आहे. 30/1/2024ची डेट देण्यात आली आहे. नंतर आहे स्टेनोग्राफर इंग्लिश 2 जागा आहे. 30/1/2024ची डेट देण्यात आली आहे. टोटल ज्या जागा आहे ITIच्या बेसिकवर त्या 210 जागा आहेत. ठीक आहे. डिग्रीवाल्यांकरता बघा मित्रांनो इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग 7 जागा आहे. 31/1/2024ची डेट देण्यात आलेली आहे. मेकॅनिकल इंजिनियर 5 जागा 31/1/2024ची डेट आहे. सिव्हिल इंजिनिअरिंग 3 जागा 31/1/2024ची डेट आहे. इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर 3 जागा आहे. 31/1/2024ची डेट आहे. इलेक्ट्रिकल डिप्लोमा इंजिनिअरिंग 10 जागा 31/1/2024ची डेट आहे. आणि मेकॅनिकल डिप्लोमा इंजिनिअरिंग 8 जागा 31/1/2024ची डेट देण्यात. म्हणजे डिग्री डिप्लोमा धारकांना जी डेट देण्यात आलेली आहे ती 31 तारखेची डेट देण्यात आलेली आहे. एकूण ज्या जागा आहेत त्या 36 जागा यांच्या टोटल भरायच्या आहे. ठीक आहे. माहिती बघा मित्रांनो याच्यामध्ये ITI पदवीधारक म्हणजे डिग्री डिप्लोमा धारक शिकाऊ उमेदवार आहे. प्रशिक्षणार्थी उमेदवारांनी त्यांची जी वेबसाईट आहे त्याच्यावर तुम्हाला mahaswayam.government.in या संकेतस्थळावर दिनांक 25/1/2024 ऑनलाईन नोंदणी करून घ्यायची आहे तुम्हाला या साईटवर जाऊन. चंद्रपूर महाऔद्योगिक विकास केंद्र चंद्रपूर पर्याय निवडलेला असणे आवश्यक आहे. तसेच शिकाऊ उमेदवार म्हणून निवड करण्याकरता आवश्यक असलेली कागदपत्रे www.mahaswayam.government.in किंवा www.apprenticeshipindia.org याच्यावर तुम्हाला जाऊन ते डाउनलोड करून घ्यायचे आहे. ठीक आहे. नंतर आहे तांत्रिक अडचणी येत असल्यामुळे व शिकाऊ उमेदवारांची निवड प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करायच्या उद्देशाने खालील सूचना प्रसारित करण्यात आलेल्या आहेत. तर महत्त्वाच्या टिप त्यांनी दिलेल्या त्या तुम्हाला वाचून घ्यायचं आहे. फक्त चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील उमेदवारांनी ह्या पदाकरता अर्ज करायचा आहे. बाकीच्या जिल्ह्यातील उमेदवारांकरता हे लागू राहणार नाही आहे. नंतर आहे आस्थापने ऑनलाईन अर्ज सादर केलेल्या सर्व उमेदवारांना सूचित करण्यात येते की त्यांनी त्यांची ITI पदविकाधारक गुणपत्रिका आधार कार्ड ऑनलाईन नोंदणी केल्या. सर्व अर्जाची प्रत प्रकल्पग्रस्त उमेदवार स्थानिक उमेदवार प्रकल्पग्रस्त बाधित गावातील असल्यास तहसीलदार चंद्रपूर भद्रावती यांच्या स्वाक्षरीनिशी रहिवासी दाखला तसेच महानिर्मित कंपनीच्या कर्मचाऱ्यांचे पाल्य असल्यास वडिलांचे कर्मचारी असल्याचे ओळखपत्र मुख्य अभियंता यांचे कार्यालय महाअश्विनिक विद्युत केंद्र ऊर्जा भवन चंद्रपूर तहसील चंद्रपूर जिल्हा चंद्रपूर या ठिकाणी मानव संसाधन म्हणजे HR आवक विभागात खालील वेळापत्रकानुसार प्रत्यक्ष सादर करावे. जे उमेदवार वरील कागदपत्रे सादर करणार नाहीत त्यांच्या निवड प्रक्रियेसाठी विचार करण्यात येणार नाही याची नोंद घ्यावी. म्हणजे तुम्हाला जे तुम्ही नोंदणी करा आणि त्या नोंदणीसोबत तुमचे जे इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स आहे जे बी क्वालिफिकेशन डॉक्युमेंट्स आहेत ते सर्व डॉक्युमेंट्स घेऊन तुम्हाला त्या तारखेला म्हणजे जे आपण तारीख वार्ता बघितला तिथं तुम्हाला जायचं आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये कसल्या प्रकारचं तुम्हाला चालन वगैरे भरायचं नाही आहे. ठीक आहे. नंतर निवड प्रक्रिया काय असणार आहे तर ITI पदविकाधारक मध्येच प्राप्त गुणपत्रिकेच्या गुणवत्तेवर निवडणूक प्रक्रिया राहणार आहे. म्हणजे ज्यांना जास्त गुण असेल त्यांना पहिला क्रम देण्यात येणार आहे. ठीक आहे. पहिला क्रम देण्यात येणार आहे. नंतर आहे फक्त 2021 किंवा नंतर पास झालेले पदवी किंवा पदविकाधारक यांचा अर्ज ग्राह्य धरला जाईल. 2021च्या अगोदर पास झालेले विद्यार्थी त्यांना नको आहे. ठीक आहे. नमूद पद संख्या कमी जास्त करण्याच्या भरती प्रक्रियेशी निगडीत असलेले सर्व अधिकार व्यवस्थापन राखून ठेवत आहे व सदरचा निर्णय कोणत्याही प्रकारच्या उमेदवारास कळवला जाणार नाही. ठीक आहे. भरती प्रक्रियेदरम्यान उमेदवारांनी राजकीय किंवा इतर मार्गाने दबाव आणल्यास आपली उमेदवारी रद्द करण्यात येईल असं त्यांनी सांगितलेलं आहे. वरील कालावधीत ऑनलाईन अर्ज सादर न केल्यास अशा अर्जाचा विचार केला जाणार नाही. वयोमर्यादा जी राहणार आहे दिनांक 25/1/2024 पर्यंतची पकडली जाणार आहे आणि कमीत कमी 18 वर्ष जास्तीत जास्त 38 वर्षापेक्षा जास्त नसावा. ठीक आहे. शासन निर्णयानुसार अनुसूचित जाती अनुसूचित जमाती करता 17(1) प्रमाणानुसार पदे राखीव महिलांकरता शासन निर्णयानुसार पदे राखीव राहणार आहे. ठीक आहे. सर्व उमेदवारांस ऑनलाईन अर्ज करण्याची जी दिनांक आणि वेळ दिलेली आहे ती वेळ तुम्हाला वरील नमूद सर्व ट्रेड आणि शाखांसाठी जी राहणार आहे ते 11/1/2024 ते 25/1/2024 वेळ सायंकाळी
10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत राहणार आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारच्या जागा आहेत, लवकरात लवकर तुम्ही भरून. तर याच्यानंतरच्या जागा आहे मित्रांनो इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या. तर याच्यामध्ये बघा कॉन्ट्रॅक्ट बेसिकवरच्या जागा आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला ज्युनियर टेक्निशियन ऑन कॉन्ट्रॅक्ट ग्रेड 2 करता या जागा राहणार आहे. आणि याच्यामध्ये पूर्ण ॲडव्हर्टाइजमेंट वाचून घ्यायचे आहे तुम्हाला. मी फक्त मेन माहिती तुम्हाला इथे सांगणार आहे. याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिकच्या 275 जागा, इलेक्ट्रिशियनच्या 275 जागा आणि फिटरच्या 550 जागा भरल्या जाणार आहे. कॉन्ट्रॅक्ट बेसिकवरच्या जागा राहणार आहे आणि 30 वर्षाचा जो आहे तो एज लिमिट राहणार आहे. याच्यामध्ये तुम्हाला पर मंथ जे दिलं जाईल पेमेंट ते राहणार आहे 22,528 रुपये. याच्यामध्ये बाकी व्यतिरिक्त माहिती बघा तर इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिकमध्ये 275 जागापैकी 44 जागा SC, 19 जागा ST, 74 जागा OBC, 110 जागा UR आणि 28 जागा AWSमध्ये भरल्या जाणार आहे. इलेक्ट्रिशियनपैकी 275 जागेपैकी सेम जागा म्हणजे 44 जागा SC, 19 जागा ST, 74 जागा OBC, 110 जागा UR आणि 28 जागा AWSमधून भरल्या जाणार आहे. फिटर करता बघा मित्रांनो 550 जागा, 88 जागा SC, 39 जागा ST, 128 जागा OBC, 220 जागा UR आणि 55 जागा AWSमध्ये भरल्या जाणार. टोटल जागेचा जर विचार केला त्यांनी पोस्ट मिळून तर 1100 जागा आहे. याच्यापैकी 176 जागा SCमधून, 77 जागा STमधून, 296 जागा OBCमधून आणि 440 जागा URमधून भरल्या जाणार आहे आणि AWSमधून 111 जागा भरल्या जाणार. ठीक आहे. याच्यामध्ये जे सूट राहणार आहे OBC करता 3 वर्षाची, SC ST कॅन्डिडेट करता 5 वर्षाची आणि जे डिसेबिलिटी कॅन्डिडेट असेल त्यांना 10 वर्षाची सूट एजमध्ये दिली जाणार आहे. ठीक आहे. मेथड ऑफ सिलेक्शन काय राहणार आहे तर कॅन्डिडेट्स विल बी प्रोव्हिजनली शॉर्टेड अँड कॉल फॉर द डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन बेस्ड ऑन द डिटेल फर्निश इन द 1 लाईन ॲप्लिकेशन फ्रॉम प्रोसेस ऑफ शॉर्टलिस्ट इज द डिटेल बिलो. तर त्याची शॉर्टलिस्ट करून जे आहे तुम्हाला त्याचे प्रोसेस आपलं पुढे सिलेक्शनची प्रोसेस करणार आहे. शॉर्टलिस्ट कसं होणार आहे हे तुम्हाला इथे वाचून घ्यायचं आहे. ठीक आहे. नंतर आहे क्वालिफिकेशन जे राहणार 60%च्या वरतं तुम्हाला मार्क पाहिजे आहे. ठीक आहे. याच्यानंतर बघा याच्यामध्ये फॉलोइंग डॉक्युमेंट्स तुम्हाला लागणार आहे. याच्यामध्ये ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म लागणार आहे, 10व्या वर्गाचे मार्कशीट लागणार आहे. आयडेंटिटी प्रूफमध्ये आधार कार्ड, पासपोर्ट चालेल. ठीक आहे. नंतर डॉक्युमेंट्स इन सपोर्ट ऑफ ITI क्वालिफिकेशन सर्टिफिकेट अँड मार्कशीट लागणार आहे. 1 इयर अप्रेंटिसशिप सर्टिफिकेट लागणार आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारचे डॉक्युमेंट्स तुम्हाला इथे वाचून घ्यायचे. नंतर याच्यामध्ये पिवळ्या याच्यात त्यांनी नोट दिली आहे बघा. प्लीज नोट upon successful documents verification candidate shall be required to join immediately and no extension for the joining is case of shortage of documents for the make staying arrangement. तर अशा प्रकारे त्यांनी नोट दिलेले. हाऊ टू अप्लाय कशा प्रकारे करायचं आहे तर अप्लाय तुम्हाला करताना एक लिंक दिलेली आहे त्यांनी. ते लिंक मी तुम्हाला माझ्या टेलिग्राम चॅनलला तुम्ही असाल तर त्याच्यामध्ये मी तुम्हाला देऊन देईल किंवा naukri.com सुद्धा तुम्हाला भेटून जाणार आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारची लिंक आहे. टेलिग्राम चॅनलला मी तुम्हाला लिंक प्रोव्हाइड करेन. लिंक साठी जो आहे तुम्हाला टेलिग्राम चॅनल जॉईन करावं लागेल. तर त्याची जे टेलिग्राम चॅनलची जी लिंक असेल ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देणार आहे. ठीक आहे. तर हे पूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला वाचून घ्यायचं आहे. थोडा वेळ कमी असला, व्हिडिओ जास्त लंबा होत असल्यामुळे फक्त इम्पॉर्टंट माहिती तुम्हाला इथे देत आहे. नंतर इम्पॉर्टंट डेट बघा. याच्यामध्ये तुम्हाला जे करायचं ऑनलाईन रजिस्ट्रेशन त्याची 10/1/2024 पासून सुरुवात झालेली आहे. लास्ट डेट जी राहणार आहे 16/1/2024 राहणार आहे. म्हणजे जास्त वेळ इथे तुम्हाला नाही आहे, फक्त 6 दिवसाचा वेळ तुम्हाला इथे देण्यात आलेला आहे. ठीक आहे. डेट अँड टायमिंग ऑफ डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन जे राहणार आहे ते तुम्हाला वेबसाईटच्या द्वारे कळवणार आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारची ॲडव्हर्टाइजमेंट आहे आणि 1100 जागा भरपूर जागा होतात, त्याच्यामुळे तुम्ही त्या जागा भरू शकता. पेमेंटसुद्धा बऱ्यापैकी आहे. ठीक आहे. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका. थँक्यू, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.